अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जीवनात असे काही क्षण येतात का जेव्हा वाटतं की सगळं संपलंय, कुणीच नाही आपलं. कधी दुःख डोंगरासारखं समोर उभं राहतं, कधी मन तुटतं, कधी जगण्याची ताकदही हरवते. पण अशा वेळी मनुष्य सर्वात जास्त शक्तिशाली होतो जेव्हा तो दुःखापेक्षा मोठ्या शक्तीला धरून ठेवतो, आणि ती शक्ती म्हणजे नामस्मरण. दुःख आपला शत्रू नाही, तो आपल्याला थांबवायला येत नाही तर जगवायला येतो. जेव्हा जेव्हा आयुष्य तुम्हाला लाथ मारतं तेव्हा ते सांगत असतं, बाळा, तू ज्या वाटेने चालतो आहे त्या वाटेवर तुझी शक्ती वाढायला हवी. तुझ्यातील अग्नी अजून पेटले नाही. मित्रांनो, दुःख आपल्याला दोन पर्याय देत असतं. पहिलं म्हणजे तुटून जाणे आणि दुसरं म्हणजे उठून उभं राहणं. आणि उठण्याची शक्ती कुठून मिळते तर ती मिळते नामस्मरणातून. तुम्ही कधी लक्ष दिलंय का, जेव्हा आपण श्री गुरुदेव दत्त म्हणतो तेव्हा मन शांत होतं, श्वास स्थिर होतो आणि चिंता दूर होते. आणि जेव्हा श्री स्वामी समर्थ उच्चारतो तेव्हा भीती संपते, आत्मविश्वास जागतो आणि काळोखामध्ये प्रकाश दिसतो. नामस्मरण म्हणजे फक्त शब्द नाही, ती दैवी ऊर्जा आहे. ते काळोखीवर प्रकाश टाकणारं तेज आहे. ते तुटलेल्या मनाला जोडणारं औषध आहे. मित्रांनो, जितकं दुःख वाढतं तितकं नामस्मरण जास्त परिणाम करतं. कारण दुःख आपली अंतर्मनाची दार उघडतं आणि त्यामुळे मन रिकामं होतं. आणि जेव्हा मन रिकामं होतं तेव्हा दैवी शक्ती तिथे सहज उतरते. हे अगदी असंच आहे जसा अंधार खूप वाढला की केवळ एक लहानशी गाडी जळाली तरी संपूर्ण खोली उजळते. मित्रांनो, दुःख येणं थांबत नसतं, पण दुःखातून उठण्याची शक्ती आपण वाढवू शकतो. दुःखाचं काम आहे आपल्याला ढकलणं आणि नामस्मरणाचं काम आहे आपल्याला उचलून घेणं. जितके दुःख वाढतील तितके नामस्मरण जास्त जोराने फळ देईल. कारण त्या क्षणी मन रिकामं होतं आणि देव तिथे सहज उतरतो. मित्रांनो, दुःख हे शिक्षा नाही तर ते देवाचे संकेत असतात की तू मला हाक मार. नामस्मरण मनाला शांती देतं आणि जेव्हा मन मजबूत होतं तेव्हा आयुष्य बदलायला सुरुवात होती. मित्रांनो, आपल्या साधू संतांनी सांगितले आहे की दुःख म्हणजे शिक्षा नाही, ते देवाचे बोलावणे आहे. कारण मनुष्य दुःखात असतो तेव्हा त्याचं मन सर्वात जास्त शांत, निर्लप आणि ग्रहणशील होतं. आणि त्या क्षणी केलेलं नामस्मरण मनातील भीती काढतं, विचार स्थिर करतं आणि जीवनात प्रकाश दाखवतं. अनेक लोकांनी अनुभव सांगितलाय, दुःख जास्त वाढलं तेव्हा आम्ही फक्त म्हणत राहिलो श्री गुरुदेव दत्त, आणि हळूहळू समस्या सुटल्या, मन हलकं झालं आणि मार्ग मिळाला. एक शेतकरी रोज म्हणायचा, मी संकटात आहे, देव माझं ऐकत नाही. पण एक वृद्ध साधू म्हणाले, बाळा, तू देवाला हाक तर मारतोस, पण मन शांत करून मारतोस का? जितकं दुःख वाढेल तितकं नामस्मरणात मन लाव. त्या माणसाने पहिल्यांदा मनापासून शांत बसून फक्त श्री स्वामी समर्थ म्हणायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य, काही दिवसातच त्याच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल झाले. समस्या जशाच्या तशा राहिल्या नाही. त्याला त्याच्यासमोर जाण्याची ताकद मिळाली. मित्रांनो, दुःख येतं तेव्हा देव आपल्याला सोडतो म्हणून नाही, तर आपण देवाला पकडावं म्हणून. जेव्हा बैचेनी वाढते तेव्हा नामस्मरण करा. जेव्हा अश्रू थांबत नाही तेव्हा नामस्मरण करा. जेव्हा मार्गच दिसत नाही तेव्हा नामस्मरण करा. कारण नामस्मरण म्हणजे चमत्कार नाही, तर ते मनाचे औषध आहे. मन शांत झालं की प्रत्येक अंधारात प्रकाश दिसतो. आणि म्हणूनच
लक्षात ठेवा, जितकं दुःख अधिक येतील तितके अधिक नामस्मरण करा. देव दूर नाही, तर तो तुमच्या फक्त एका हाकेवर उभा आहे.